आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी पडझड. सेन्सेक्स 850हून अधिक अंकांनी कोसळला. निफ्टी सुद्धा 250हून अधिक अंकांनी खाली. आज दिल्लीमध्ये भारतीय उद्योग महासंघाची बैठक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर. राज्यातल्या उद्योग वाढीच्या अनुषंगाने दौरा महत्त्वपूर्ण. मीच एकमेव सत्ता केंद्र. शपथविधीनंतर विजय यांची स्पष्टोक्ती. वंदे मातरम आधी तमिळ राज्यगीत वाजवा. तमिळनाडूमध्ये तमिळ अस्मितेवरून उफाळला मोठा वाद. उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसंदर्भात आज सुनावणीची शक्यता. आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता. कुणाल कामराला समर्थन देणं सुषमा अंधारेंना भोवणार. विधिमंडळामध्ये हक्कभंग समितीसमोर आज हजर राहण्याची शक्यता. मंत्री नितेश राणेंनी ओएसींची तुलना केली लादेनशी. एमआयएम ही एक दहशतवादी संघटना. नितेश राणेंचा हल्ला. राज्यात तब्बल 487 शाळा बेकायदा. शिक्षण विभागाची धडक कारवाई. मुंबई विभागात सर्वाधिक 381 अनधिकृत शाळा. भोंदू अशोक खरात प्रकरण. ईडी आज अशोक खरातचा ताबा घेणार. सूत्रांची माहिती. टीसीएस मधल्या धर्मांतरण महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण प्रकरण. आरोपी निदा खानला आज कोर्टात हजर केलं जाणार. निदा खानच्या 4 दिवसांची पोलीस कोठडी संपली. मंगळवारी निदा खान प्रकरणात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. निदा खान, इम्तियाज जलील यांची नातेवाईक. मंत्री संजय शिरसाट यांची माहिती. अमरावतीमध्ये सासरच्यांकडून विवाहितेचा छळ. मारहाणीत गर्भवती असताना महिलेचा गर्भपात. पती, नणंद आणि सासू विरोधात गुन्हा दाखल. बागडोगरासाठी पुण्यातून थेट विमानसेवा सुरू. पुणे बागडोगरा हवाई मार्गामुळे पर्यटनाला मोठी चालना मिळणार. राज्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाचं संकट. राज्यातल्या अनेक भागांना अलर्ट जारी. हवामान विभागाचा अंदाज. डोडा जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये रात्री मुसळधार पाऊस. सोसाट्याचा वारा आणि वीज कोसळली. पावसामुळे वातावरणात गारवा. पुजाऱ्यांच्या वेतनाबाबत न्यायिक आयोगाची मागणी. सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल. युद्ध समाप्तीच्या दिशेनं प्रगती. अमेरिकेच्या प्रस्तावाला इराणचं उत्तर. ट्रम्प यांच्या चीन दौऱ्यापूर्वी महत्वाची घडामोड. पाकिस्तानमध्ये आत्मघातकी हल्ला. 15 सैनिक ठार. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतामध्ये दहशतवाद्यांचा हल्ला. चर्चा म्हणजे शरणागती नव्हे. इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा. कच्चं तेल $3 प्रति बॅरलनं वधारलं. कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $100च्या पार. होर्मुझचा तिढा अद्याप कायम असल्यानं दरवाढीचं संकट. शांघाय तिरंदाजी विश्वचषकामध्ये स्टेज 2 मध्ये भारतीय महिलांचा विजय. चीनच्या तिरंदाजांना धूळ चारत सुवर्ण पदकाची केली कमाई. अटीतटीच्या सामन्यामध्ये बंगळुरूची बाजी. अवघ्या 2 विकेट्सनं मिळवला विजय. मुंबई ऑफिशियली आयपीएल मधून आउट. आज 2 तुल्यबळ संघात धडक. पंजाब समोर दिल्लीचं आव्हान.